बोरगाव, मंजू, बाबुळगाव आणि सीसा मासा शिवारात हुमणी अळीने सोयाबीनची पिके मोठ्या प्रमाणात फस्त करण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या भरोशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे उभे पीक डोळ्यादेखत वाढू लागल्यानं संकट गळत झालंय. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कृषी विभागानं शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आमची सध्याची प्रमुख मागणी हीच आहे की शासनाने लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा. कारण आपण बघितलं असेल जूनपासून एक तर पेरण्या लेट झालेल्या आहे, दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावं लागलेले बियाणे बोगस निघाल्यामुळे, आणि आता पावसाचा एक मोठा खंड झाला, जवळजवळ 3 आठवड्यापेक्षाही मोठा खंड हा पावसाचा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तळ हाताप्रमाणे जपलेलं पीक आता सुकलं पूर्ण. त्याच्यामुळे आता उत्पन्नातही घट झालेली आहे आणि आणखीन 2-4 दिवस जर पाऊस नाही आला तर ते पीक पूर्ण वाया जाणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना, जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत निवेदन सादर देणार आहे. त्याच्यातनी प्रामुख्यानं अकोला जिल्ह्यातनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गावनिहाय पाहणी करून, प्रत्यक्ष पाहणी करून, ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. शेतकऱ्यांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, कारण यावर्षी सगळाच खर्च वाढलेला आहे आणि जवळपास आम्ही सोंगणी सोडून बाकी सर्व खर्च आमचा शेताला लागलेला आहे. त्याच्यातनी पेरणी असेल, खत असेल, बियाणं असेल, निंदनाचा खर्च असेल, डवरणीचा खर्च असेल, फवारणीचा खर्च असेल, हे जवळपास सर्व खर्च आम्ही केलेले आहे. त्यामुळे 1 लाख रुपये प्रति हेक्टरी आम्हाला मदत द्यावी. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्या शेतकऱ्यांना कुठलाही अटी किंवा शर्ती न घालता ताबडतोब 100% पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि जनावरांसाठी चारा व त्याच्या छावणीची व्यवस्था करावी, जेणेकरून पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था त्या जनावराला होईल. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. यावर शेतकऱ्यांना जागृत करून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र शासनाच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार.